तुमचेही सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहे पण तरीही त्रास होतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण एक खूप कॉमन पण सिरियस विषयावर बोलणार आहोत. बऱ्याच वेळा लोक म्हणतात माझा रिपोर्ट तर नॉर्मल आहे पण तरी मला त्रास का होतोय. डोकेदुखी, थकवा, चक्कर, कमजोरी, कधी कधी छातीत जडपणा येणे, झोप न लागणे, एन्झायटी आणि तरी रिपोर्टमध्ये लिहिलेलं असतं ऑल पॅरामीटर्स आर विदिन नॉर्मल रेंज. तर मग खरं कारण काय असू शकतं, चला समजून घेऊया. पहिलं कारण, सगळे टेस्ट झालेले नसतात. सीबीसी नॉर्मल असू शकतो पण विटामिन B12, विटामिन डी आणि फेरिटिन कमी असू शकतं. हे टेस्ट रुटीन टेस्टमध्ये येत नसतात. दुसरं कारण, प्रोबॅबली अर्ली स्टेजमध्ये असतो. आज रिपोर्ट्स नॉर्मल असेल पण आजार सुरुवातीच्या टप्प्यात असेल म्हणून रिपोर्टमध्ये लगेच दिसत नाही. तिसरं कारण, नॉर्मल रेंज वर्सेस तुमच्या शरीराची गरज. रिपोर्ट नॉर्मल रेंजमध्ये असतो पण तो लेवल तुमच्या बॉडीसाठी कमी असू शकतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची क्षमता वेगवेगळी असू शकते. चौथं कारण, हॉर्मोनल इम्बॅलन्स. थायरॉइड, कॉर्टिसॉल, इन्सुलिन हे बेसिक टेस्टमध्ये कव्हर होत नाहीत. पाचवं कारण, स्ट्रेस, एन्झायटी आणि झोपेचा अभाव. जास्त ताण, झोप कमी, रिपोर्ट नॉर्मल असूनही शरीर थकल्यासारखं वाटतं. आणि सहावं आणि महत्वाचं कारण, क्रोनिक इन्फेक्शन किंवा इन्फ्लामेशन असेल तर CBCSR थोडे वाढलेले असतात पण ते इग्नोर होतात. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, रिपोर्टपेक्षा सिम्पटम्स जास्त महत्वाचे असतात. त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य टेस्ट करा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. लवकर डायग्नोसिसमध्ये लवकर ट्रीटमेंट करणे चांगले असते. तुम्हाला तुमच्या शरीराची आरोग्य तपासणी करून घ्यायची असल्यास आमच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.